पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16व्या रोजगार मेळाव्याअंतर्गत देशभरातल्या 51,000हून जास्त उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण। प्रशासनात सेवेची संधी मिळालेल्या सर्वांनी राष्ट्रसेवा हा मंत्र आणि नागरिक प्रथम हे ब्रीद मनात ठेवून संधीचं सोनं करावं, पंतप्रधानांचा उमेदवारांना सल्ला। राज्यात मुंबई, नागपूर आणि पुणे इथेही विविध मंत्रालयांमधील नियुक्त्यांसाठी उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरित। विमानाच्या दोन्ही इंजिनांना होणारा इंधन पुरवठा बंद होणं अहमदाबाद विमान दुर्घटनेचं महत्त्वाचं कारण असल्याचं प्राथमिक चौकशी अहवालात निष्पन्न। जगातल्या अत्याधुनिक विमानतळांपैकी एक असं नवी मुंबई विमानतळ 30 सप्टेंबरपर्यंत सुरू करण्याचं उद्दिष्ट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी दौऱ्यानंतर दिली माहिती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोकडून मराठा लष्करी भूप्रदेश म्हणून मानांकन। महाराष्ट्रातील 11 तसंच तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याला जागतिक वारसा स्थळांचा दर्जा। पंतप्रधानांसह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आनंद केला व्यक्त। राज्यातल्या अनेक गड किल्ल्यांवर या निर्णयानंतर जल्लोष। शक्तीपीठ महामार्गासाठी कोणावरही अन्याय न करता सहमतीनं मार्ग काढणार। विरोधकांनी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू नये, राजेश क्षीरसागर। लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावातल्या 387 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव सावरला। आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासाठी महिला एकेरीत श्वायटेक आणि अॅमांडा यांच्यात आज, तर पुरुष एकेरीत अल्कराज आणि सिन्नर यांच्यात उद्या रंगणार लढत।